बघा, जॉन व महम्मद यांच्या वयाची बेरीज 25 वर्ष, महम्मद व गोविंद यांच्या वयाची बेरीज 35 वर्ष, जॉन व गोविंद यांच्या वयाची बेरीज 30 वर्ष, तर जॉन व गोविंद यांच्या वयाचं गुणोत्तर किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो थोडं बारीक लक्ष द्या. इथं जॉन, या जॉन साठी आपण ए हे चलपद वापरायचं. महम्मद साठी लेकरांनो लक्ष द्या, महम्मद साठी चलपद बी वापरू. त्यानंतर आहे गोविंद, या गोविंद साठी लेकरांनो लक्ष द्या, गोविंद साठी आपण चलपद सी वापरायचं. लक्ष द्या. आता जॉन म्हणजे ए, मोहम्मद म्हणजे बी आणि गोविंद म्हणजे सी समजा गणिताच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी. मग आता जॉन आणि मोहम्मद यांच्या वयाची बेरीज 25 वर्ष, हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं? त्याचा अर्थ ए अधिक बी बराबर 25 हे समीकरण एक तयार होते. पुढं गणित म्हणते महम्मद गोविंद यांच्या वयाची बेरीज 35, महम्मद आणि गोविंद याचा अर्थ बी अधिक सी बराबर 35 हे समीकरण 2. परत गणित म्हणते की जॉन गोविंद यांच्या वयाची बेरीज 30, जॉन आणि गोविंद अर्थात ए अधिक सी बराबर यांच्या वयाची बेरीज 30, जॉन आणि गोविंद यांच्या वयाची बेरीज 30 हे समीकरण 3 मिळालं. लक्ष द्या लेकरांनो. करायचं काय हो सर? थोडं बारीक लक्ष द्या मित्रांनो. इथं समीकरण 3 मधून इथं लिहितो समीकरण 3 वजा समीकरण 1. समीकरण 3 आहे ए अधिक सी बराबर 30 समीकरण 3. त्यामधून समीकरण 1 अर्थात ए अधिक बी बराबर 25 हे समीकरण 1 यांची वजाबाकी करायची. लक्ष द्या, हे इथं वजा चिन्ह म्हणजे इथं वजा चिन्ह येणार, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, इथं अधिक ए वजा ए खलास, एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर संख्या सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप होत असतो. आता इथं काय तर सी काय उरलं वजा बी, म्हणजे सी वजा बी बराबर ही वजाबाकी काय तर 5. इथं सी वजा बी कसं आलं लक्षात घ्या. अधिक ए वजा ए खलास झाले, हे सी प्रथम मांडायचे. लक्षात घ्या, एखाद्या वेळेस घोळ होते. तुम्ही जर समजा आता हे बी वजा सी केलं तर चुकते गणित, म्हणून ही मांडणी लक्षात घ्या. हे सी मांडायचे, हे वजा चिन्ह, नंतर हा बी. इथं हे उरलेले पद सी वजा बी, समोरची वजाबाकी 30 मधून 25 गेली 5. हे नवीन 4थं समीकरण आम्हाला मिळालं, याला न्यू करतो. मग आता लक्ष द्या, सी वजा बी बराबर 5 आणि सी कशात आहे किंवा इथं बी अधिक सी 35. ओके. मग आता काय करा लेकरांनो लक्ष द्या, समीकरण 4 आणि समीकरण 2, समीकरण 4 अधिक समीकरण 2 या 2 समीकरणाची बेरीज करू. समीकरण 4 हे तुर्तास मिळालेलं, आत्ताच मिळालेलं सी वजा बी बराबर 5 हे समीकरण 4. समीकरण 2 आहे बी अधिक सी बराबर 35. मांडा ते इथं बी अधिक सी बराबर 35 हे समीकरण 2 आहे. यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह. आता लेकरांनो इथं लक्ष द्या, वजा बी हे बी अधिक आहेत. लक्षात घ्या, वजा बी अधिक बी खलास, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप हा गणितीय गुणधर्म. या काही बारीक गोष्टी पक्क्या पाठ करा. आता इथं सी उरला आणि इथं अधिक सी म्हणजे काय हो, सी अधिक सी बराबर काय, ही बेरीज 35 आणि 5 40.
हे सी अधिक सी म्हणजे 2C बराबर 40. सीला एकटं करू, 40 कड जाताना 2 भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो 20 न. सी ची किंमत मिळाली. आता एकट्या सी ची मिळालेली किंमत जिथं सी हे त्या समीकरणात मांडून त्याच्या सोबत असलेल्या चलपदाची किंमत तुम्ही काढू शकता. जसं की सी कशा देऊ, तर या समीकरण 2 मध्ये आहे. समीकरण 2 मध्ये ही लिहायची काही गरज नाही. समीकरण 2 मध्ये सी ची किंमत ओके मांडा इथं. समीकरण 2 बी अधिक सी बराबर काय तर 35 हे समीकरण 2. मग आता बी सी ची किंमत 20, सीच्या ठिकाणी समोर 35. आता बी बराबर या 35 कड जाताना हे 20 वजा स्वरूपात. बी बराबर काय तर ही वजा बाकी, म्हणजे इथं बी ची सुद्धा किंमत मिळाली, सी ची सुद्धा आता इथं किंमत मिळाली. राहिली ए ची किंमत. मग आता इथं बी ची किंमत मिळाली. बी समीकरण 1 मध्ये आहे. समीकरण 1 मध्ये लेकरांनो लक्ष द्या, 1 मध्ये बी ची किंमत ठेवा, मांडा, लिहा वगैरे वगैरे वगैरे. ओके. समीकरण 1 मध्ये अर्थात ए अधिक बी बराबर 25. समीकरण 1 बी ची किंमत 15 म्हणजे ए अधिक बी ची किंमत बी च्या ठिकाणी 15 समोर 25. आता ए ला एकटं करू लेकरांनो. 25 कड जाताना 15 वजा मांडावेच लागतात. ए बराबर 25 वजा 15 ए म्हणजे 10. लक्ष द्या, ए म्हणजे कोण हो, ए म्हणजे जॉन. जॉन म्हणजे ए. मोहम्मद, लक्ष द्या, मोहम्मद म्हणजे बी आणि गोविंद म्हणजे सी. लक्ष द्या, ए ची किंमत मिळाली 10 म्हणजे या जॉनचं वय 10 वर्ष. बी ची किंमत लेकरांनो मिळाली 15, या मोहम्मदचं वय 15 वर्ष. सी ची किंमत मिळाली किती हो 20, गोविंदचं वय 20 वर्ष. हे कसं आलं काय आलं एखाद्या वेळेस कळालं नसल तर व्हिडिओ पुन्हा मला पैसे मिळतात म्हणून पाहू नका, अवश्य पहा. पैसे कमवणे हा माझा अप्रोच नाही. लक्ष द्या, गोरगरिबांची लेकरं उन्नत संपन्न समृद्ध व्हावेत ही माझी नितळ भावना. लक्ष द्या. आता आपल्याला विचारलं काय लेकरांनो, जॉन आणि गोविंद यांच्या वयाचं गुणोत्तर विचारलं. मग इथं मांडा हा जॉन आणि गोविंद. लक्ष द्या, हजार संकट डोंगर दुःखाचा यशाचे शिखर आम्ही गाठू, मुंगी समतोंडी घेऊन साखर चालू ध्येय वाट जिद्दी सा आम्ही पेटू. हे काळीच ठेवा, यश तुमचंच आहे. लक्षात घ्या. बरेच लोक वाट सरूला वाट दाखवणारे या जगामध्ये जीवनाच्या प्रत्येक वळणावर मी अनुभवले, तुम्हीही अनुभवाल असा माझा विश्वास. लक्ष द्या, जॉन आणि गोविंद यांचं वय मिळालं सर किती. जॉनचं वय 10, गोविंदचं वय 20. यांचं गुणोत्तर म्हणजे कोण्या एका संख्येच्या पाड्यात ह्या संख्या येतात. 10 1 10, 10 2 20, एकास 2. हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. जॉन व गोविंद यांच्या वयाचं गुणोत्तर किती सर, एकास 2. उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.